शेतकरी बंधूंनो नमस्कार. कांदा व लसूण शेतीशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या आणि काही महत्त्वपूर्ण माहिती तसेच समस्यांच्या अचूक निराकरणासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. शेतकऱ्यांचा साथीदार कांदा व लसूण समाचार. कांदा व लसूण समाचारच्या या 29व्या अंकामध्ये मी डॉक्टर राजीव काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विस्तार, कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. चला तर या अंकाची सुरुवात करूया कृषी सल्ल्याने आणि जाणून घेऊयात रब्बी कांद्यातील तण व्यवस्थापनाबद्दल. शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं नाव डॉक्टर संकेत मोरे. मी राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालय येथे कार्यरत आहे. आज आपण कांदा व लसूण या पिकांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा तण व्यवस्थापन या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, कांदा व लसूण हे जे पीक आहे यांची वाढ सुरुवातीच्या काळात अगदी हळवी असते, हळूहळू असते आणि अगदी कमी याच्याने होत असते. त्याच्यामुळे हे जे पिकं आहेत हे तण व्यवस्थापन किंवा तणांशी जे आहेत त्या पिकांना बळी पडतात. आणि तसेच या पिकांमध्ये आपण वारंवार खतं टाकत असतो, वारंवार सिंचन देत असतो, पाणी देत असतो. या कारणामुळे पण तणांची जी वाढ आहे ती खूप जोमाने होते आणि आपल्या मुख्य पिकांची वाढ ही कमी राहून जाते. तर वैज्ञानिकरित्या तण व्यवस्थापन कांदा व लसूण पिकात कसं करायचं याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर सुरुवातीच्या काळात आपण आता नर्सरीवर बोलूयात. नर्सरीमध्ये तण व्यवस्थापन करताना आपली जी जमिनीची निवड आहे ती अगदी व्यवस्थित करावी. अशा प्रकारचं फील्ड निवडावं जिथे मुख्यतः किंवा मूळतः तिथे तणं कमी येतात. अशा ठिकाणी तुम्ही नर्सरी टाकण्याचं आयोजन करावं. नर्सरी टाकण्या अगोदर जमिनीची व्यवस्थित मशागत करणे, नांगरणी करणे आणि रोटावेटरने बेड बांधणे अत्यंत गरजेचं आहे. बेड बनवताना नर्सरीसाठी 4 फुटी रुंदीचा आणि 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचा असा बेड बनवावा व त्याच्यावरतीच तुमची नर्सरी जी आहे त्याची लागवड करावी. शेतकरी बंधूंनो, तण व्यवस्थापन करत असताना सॉईल सोलरायझेशन हा एक चांगला उत्तम असा पर्याय आहे. सॉईल सोलरायझेशन करत असताना आपण उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपली जमीन जी आहे ती मशागत करून तयार करून ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी देणार आहोत जेणेकरून तणांची वाढ झाली पाहिजे. आणि पाणी दिल्यानंतर 50 ते 100 मायक्रॉन या जाडीचं जे पारदर्शक प्लास्टिक शीट येतं ते आपण संपूर्ण आपल्या फील्डवरती अंथरून देणार आहोत. जेणेकरून काय होणार आहे की सूर्यप्रकाश हा जो आहे, सूर्यप्रकाशाच्या गरमीमुळे आतले जे तण आहेत ते आपसात मरणार आहेत. आणि ही जी प्रक्रिया आहे ही आपल्याला जवळजवळ 6 आठवडे करायची आहे. म्हणून ही प्रक्रिया किंवा हा पर्याय जो आहे आपल्याला उन्हाळ्याच्या हंगामात करणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रक्रियेमुळे आपले केमिकलचा वापर कमी होतो आणि जैविकरित्या जे आपल्या जमिनीतले जे जीवाणू आहेत, जे आपल्याला फायदाकारक जीवाणू आहेत, त्यांची तिथे संगोपन होतं आणि ते मरत नाहीत केमिकलच्या वापरामुळे. शेतकरी बंधूंनो, कांदा व लसूण पिकात तण व्यवस्थापन करत असताना आजकालच्या मजुरांच्या अभावामुळे बरेचसे शेतकरी केमिकलचा वापर करत असतात. तर केमिकलचा वापर करत असताना आपल्याला काही वैज्ञानिक निकष समजून घेण्याची गरज आहे. तणनाशकांमध्ये मुख्यतः 2 प्रकार असतात. एक असतं उगवणीपूर्वीचं आणि एक असतं उगवणी नंतरचे. तर उगवणीपूर्वीचं म्हणजे काय, तर जे आपले तण आहेत ते उगवण्यापूर्वी त्यांचा आपल्याला तिथे वापर करावा लागतो. तर असे केमिकल जे आहेत त्याच्यामध्ये तणनाशकांचा ऑक्झिफ्लोरोक्विन किंवा पेंडिमिथिलिन या 2 तणनाशकांचा समावेश होतो. ऑक्झिफ्लोरोक्विन वापरत असताना आपल्याला 0.8 ml प्रति लिटर या प्रमाणात वापर करायचा आहे आणि पेंडिमिथिलिनचा वापर करत असताना 3 ml प्रति लिटर या प्रमाणात वापर करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, उगवणीनंतरच्या तणनाशकांमध्ये जवळजवळ 8 तणनाशकांचा समावेश होतो. याच्यामध्ये मुख्यतः क्लॉरिनेफॉप पी प्रोपॅग्रिल, फिनॉक्सीप्रॉप पी इथाईल, फिनॉक्सिप पायर मेप्टिल किंवा ऑक्झिफ्लोरोक्विन ह्या केमिकलचा समावेश होतो. आणि आजकाल बाजारांमध्ये 2 वेगवेगळे केमिकल एकत्र असणारे असे सुद्धा केमिकल उपलब्ध आहेत, तणनाशकं उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः क्लॉरिनेफॉप प्रोपॅग्रिल अधिक ऑक्झिफ्लोरोक्विन, क्विझॅलोफॉप इथाईल अधिक ऑक्झिफ्लोरोक्विन, प्रोपॅक्विझाफॉप अधिक ऑक्झिफ्लोरोक्विन अशा 3 तणनाशकांचा समावेश होतो. शेतकरी बंधूंनो, उगवणीनंतरच्या तणनाशकांचा वापर आपल्याला
लागवडीच्या 20 ते 25 दिवसानंतर करायचा आहे. हे सगळे केमिकल तुम्ही 2 ml प्रति लिटर या प्रमाणात वापरू शकतात. कुठलेही तणनाशक शेतीमध्ये वापरत असताना 2 गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तणनाशक पूर्ण पिकावर व्यवस्थित पसरलं जावं यासाठी स्टिकरचा वापर 0.5 ml प्रति लिटर या प्रमाणात करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांच्या भाषेत तणनाशकांचा शॉक ह्या आपल्या मुख्य पिकाला बसू नये म्हणून चिरेटेड झिंक 1 ग्राम किंवा 1 ml प्रति लिटर या प्रमाणात वापरणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तणनाशकांचा हा दुष्परिणाम आपल्या मुख्य पिकावर होत नाही. शेतकरी बंधूंनो, याशिवाय इतर अनेक पर्याय आहेत जेणेकरून आपण तण व्यवस्थापन करू शकतो. त्याच्यामध्ये मुख्यतः आपला जो खतांचा वापर आहे तो अति जास्त खतांचा वापर टाळावा. कारण की हे जे तण आहेत हे जोमाने वाढतात, यांची मुळं खाली जोमाने पसरतात आणि आपण अति जास्त जो खतांचा वापर आपल्या शेतीमध्ये कांदा किंवा लसणात करतो तर त्याचा मुख्यतः वापर हे तण करतात. अति जास्त पाणी पण आपण आपल्या ह्या शेतीमध्ये करायचा नाही आहे. अति जास्त पाण्याचा वापर केल्याने पाणी पण वाया जातं आणि जे तण आहेत त्यांची वाढ जोमाने होते. एक दुसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तो म्हणजे मल्चिंग. तर येथे तुम्ही बघू शकता आपण इथे मल्चिंगमध्ये कांदा लागवड केलेली आहे. तर मल्चिंग वापरण्याचे खूप सारे अनेक फायदे आहेत. मल्चिंग वापरल्याने एक तर तणांची वाढ होत नाही आणि आतमध्ये तापमान वाढल्यामुळे तण हे तिथेच कोप पावतात. दुसरी गोष्ट, मल्चिंग वापरल्याने आपला एक खुरपणीचा खर्च वाचतो आणि आपला एक स्प्रेइंगचा खर्च वाचतो. तर जेणेकरून हा कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न आणि व्यवस्थित वैज्ञानिक असं जेव्हा तण व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर मल्चिंगचा आपण नक्कीच हा पर्याय वापरू शकतो. मल्चिंगचा वापर केल्याने आपल्याला खतांची मात्रा, पाण्याची मात्रा ही कमी लागते. जवळजवळ 20 ते 25% खतं आणि पाण्याची बचत होते आणि 20 ते 30% आपल्या उत्पादनात वाढ होते आणि A ग्रेड कांदा आपल्याला जास्त मिळतो, जेणेकरून आपल्याला हा जो कांद्याला भाव मिळतो हा जास्त मिळतो. तर अशा प्रकारे आपण नर्सरीमध्ये आणि कांद्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारे आपण तण व्यवस्थापन वैज्ञानिकरित्या करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या सविस्तर चर्चेमध्ये आपण जाणून घेणार आहोत शास्त्रीय पद्धतीने कांदे बियाणे उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरती. कांद्याच्या शुद्ध बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी स्वतः बियाणे तयार करताना शास्त्रीय पद्धती वापरणे आवश्यक आहे. कांदा बीजोत्पादन हे प्रामुख्याने रब्बी हंगामात घेतले जाते, परंतु जातीनुसार नियोजन वेगळे असते. खरीप जातीचे कांदे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतात. त्यांना महिनाभर विश्रांती देऊन डिसेंबरमध्ये बीजोत्पादनासाठी लावले जातात आणि एप्रिल-मेमध्ये त्यांचे बी तयार होतात. तर रब्बी जातींसाठी एप्रिल-मेमध्ये कांदे काढले जातात. ते साठवून कांदे ऑक्टोबरमध्ये त्याची निवड कांदे बीजोत्पादनासाठी केली जाते. तर रब्बी जातींसाठी एप्रिल-मेमध्ये काढलेले कांदे साठवून ऑक्टोबरमध्ये त्यातील निवडक कांदे बीजोत्पादनासाठी वापरले जातात. या प्रक्रियेत कांदा साठवण क्षमता पिढ्यानपिढ्या वृद्धिंगत होत जाते. बीजोत्पादनासाठी मध्यम ते भारी जमीन आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. उन्हाळ्यात जमीन खोल नांगरून तापू द्यावी आणि हेक्टरी 5 ते 10 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. कांदा हे परपरागित पीक आहे. त्याचे परागीभवन मधमाशांद्वारे होते. जातींची शुद्धता राखण्यासाठी 2 वेगवेगळ्या कांदा जातींच्या बीजोत्पादन क्षेत्रात किमान 1.5 किलोमीटरचे अंतर असणे आवश्यक आहे. तसेच आपल्या बीजोत्पादन क्षेत्राच्या आसपास शेतातील इतर कांद्यांचे ढेंगळे किंवा फुले उमलण्याआधीच काढून टाकणे गरजेचे आहे, अन्यथा भेसळ होऊ शकते. बीजोत्पादनातील यशाचा मुख्य पाया म्हणजे मातृकंदाची निवड. दुर्दैवाने अनेकदा खराब किंवा लहान कांदे बियाण्यासाठी वापरले जातात, जे चुकीचे आहे. कांदे निवडताना ते गोल, मध्यम ते मोठ्या आकाराचे, साधारणपणे वजन 70 ते 80-90 ग्रॅमपर्यंत असणे आवश्यक आहे. गडद रंगाचे 4.5 ते 6 सेंटीमीटर जाडीचे असावेत. चपटे, जाड मानेचे, बुडाचा भाग दबलेले किंवा जोड कांदे लागवडीसाठी निवडू नयेत. निवडलेल्या कांद्याला लवकरच कोंब फुटण्यासाठी त्याचा वरचा 1/3 भाग कापून टाकावा. कापलेले हे कांदे 100 लिटर पाण्यात 200 मिली कार्बोसल्फान आणि 200 ग्रॅम कार्बनडाझिम मिसळून तयार केलेल्या द्रावणात अर्धा तास बुडवून मगच लागवडीसाठी वापरावेत.
लागवड करताना 2 ओळींतील अंतर हे 45 ते 50 सेंटीमीटर आणि 2 कांद्यातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे. कंद मातीत पूर्णपणे झाकले जातील अशा पद्धतीने लावे. खत व्यवस्थापनासाठी हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र द्यावे. उरलेले अर्धे नत्र हे लागवडीनंतर 30 ते 50 दिवसांनी 2 समान भागात द्यावेत. तसेच गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास बीजोत्पादनात चांगली वाढ होते. सुरुवातीच्या काळात कंद सडण्यापासून वाचवण्यासाठी अतिशय हलके पाणी द्यावे. ठिबक सिंचन असल्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 1 दिवसाच्या आड पाणी द्यावे. तण नियंत्रण करणे बीजोत्पादनात खूप महत्त्वाचे आहे. फुले येईपर्यंतच खुरपणी करता येते. एकदा कांद्याला दांडे आले की खुरपणी करणे अवघड होते, कारण दांडे मोडण्याची भीती असते. त्यामुळे तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडिमिथिलिन हे तणनाशक 3 मिली प्रति लिटर या प्रमाणात लागवडीनंतर लगेचच फवारावे आणि पाणी द्यावे. कांदा बीजोत्पादनात मधमाशांचे योगदान सर्वात मोठे आहे. अलीकडे कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे नैसर्गिक मधमाशा कमी झाल्या आहेत. त्यामुळे बीजोत्पादन वाढवण्यासाठी एकरी 2 ते 3 मधमाशांच्या पेट्या शेतात फुले उमलल्यानंतर लगेचच ठेवाव्यात. यामुळे बियांच्या उत्पादनात 80 ते 100% प्रमाणे वाढ दिसून आल्याचे दिसून येते. मधमाशांना आकर्षित करण्यासाठी आपण कांद्याच्या शेतात गाजर, मोहरी किंवा कारळ्याचे पीक मिश्र पीक म्हणून घेऊ शकता. अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीचा अवलंब जर केला आणि थोडीशी काळजी घेतली तर आपण स्वतःचे शुद्ध आणि दर्जेदार बियाणे तयार करू शकतो, ज्यामुळे पुढील हंगामात आपल्याला निश्चितच भरघोस उत्पादन आणि नफा मिळेल. चला आता जाणून घेऊयात संस्थेच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्या. कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयात 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत हिंदी आपली ओळख आणि आपला अभिमान या विषयावरती हिंदी पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दरम्यान विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांना राजभाषा हिंदीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. संस्थेत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा किंवा स्वच्छता अभियान साजरे करण्यात आले. या दरम्यान संस्था परिसरात सफाई मोहीम राबवण्यात आली आणि स्वच्छतेबाबतच जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले गेले. या कार्यक्रमाअंतर्गत शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून संस्थेचा परिसर स्वच्छ केला आणि ग्रामस्थांना देखील स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित केले. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झालेली आहे प्रश्न आणि उत्तराची. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक शेतकरी श्री नारायण भोसले यांनी व्हॉट्सअपवर विचारले की कांदा बियाणे प्लॉटमध्ये भेसळ होऊ नये म्हणून अयोग्य आणि वेगळ्या झाडांची काढणी कशी आणि कधी करावी. कांदा बीजोत्पादन करताना वेळेवर अयोग्य रोपांचा नाश करणे आवश्यक आहे. त्यामुळे जातीची शुद्धता टिकून राहते. कांदा लागवडीनंतर फुलोरा येण्याआधी विलगीकरण क्षेत्रात लावलेल्या रब्बी कांदा पिकातील डेंगळे काढून टाकावेत. तसेच बीज उत्पादन पिकात वेगळ्या प्रकारची झाडे दिसून आल्यास ती मुळासकट उपटून काढावीत. कमजोर, रोगट आणि पिवळी झाडे उपटून नष्ट करावीत. फुलोरा येण्याच्या वेळी फुलांच्या दांड्याची वाढ असमान असेल अशा वेगळ्या झाडांना उपटून काढावेत. तसेच पुन्हा आजूबाजूच्या शेतात इतर मुख्य कांदा पिकात असलेल्या डेंगळ्यांचे दांडे काढणे आवश्यक आहे. यानंतर बी पक्व होताना गोंड्यांचा आकार, रचना वेगळी असणारी झाडे उपटून काढावीत. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा व लसूण पिकाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी आपण संस्थेचा व्हॉट्सअप किंवा फोनवरती सुद्धा संपर्क साधू शकता. त्यासाठी संस्थेचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8459 715576. संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या अंकामध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया पुढील अंकात नवीन तंत्रज्ञान, नवीन घडामोडी तसेच तुमच्या समस्यांचे समाधान घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय किसान, जय विज्ञान.